नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आणि असे व्हिडिओज मला तुमच्यासाठी टाकायचे आहेत जेणेकरून तुमची डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग होईल. ठीक आहे, कारण यानंतर 12वी नंतर आता तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज चूज करताना तुम्हाला खूप काही गोष्टी बघायच्या आहेत बाळांनो. कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज चूज करू, कोणत्या कोणत्या फॅक्टर्सने तुम्हाला चूज करायचं आहे. ठीक आहे, हे सगळे डिसिजन मेकिंग तुमच्यासाठी आता येणार आहे. ठीक आहे, मग असे व्हिडिओज माझं टाकणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या त्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो, है ना. आज आपण अशाच एका टॉपिक बद्दल बोलणार आहोत बाळांनो, है ना. फक्त माझी विनंती आहे, व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही, है ना. आता मी तुम्हाला छोट्याशा एक्झाम्पल वरून स्टार्ट करतो बाळांनो. इंजिनिअरिंग हे स्वप्न भारतातला प्रत्येक विद्यार्थी किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी बघतो बाळांनो, है ना. दरवर्षी लॅक्स ऑफ स्टुडंट अप्लाय करतात इंजिनिअरिंगसाठी आणि ऍडमिशन घेतात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये इंडियाच्या, है ना. एकच गोल असतं प्रत्येक विद्यार्थ्याचं की चांगलं प्लेसमेंट भेटावं, स्टेबल जॉब व्हावं आणि सिक्युअर फ्युचर व्हावं. बेसिकली जेव्हा तुमचा चांगला प्लेसमेंट भेटेल तेव्हा तुम्हाला स्टेबल जॉब भेटेल, स्टेबल जॉब भेटेल तेव्हा तुमचं फ्युचर सिक्युअर होईल. बेसिकली प्रत्येकाचं स्वप्न हेच असतं, है ना. पण तुम्हाला एक ग्राउंड रियालिटी सांगू का रे बाळांनो, स्टुडंट मोस्टली स्टडी थिअरी. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी ना थिअरी करतो. बेसिकली प्रॅक्टिकल दोन गोष्टी असतात बाळांनो, एक थेरॉटिकल नॉलेज, एक ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज. बेसिकली है ना, हे याच्यावरती खूप जास्त विद्यार्थ्यांचा जोर असतो, है ना. आणि असाइनमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी आता तुम्ही ऐकलं असणार, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इतके असाइनमेंट असतात, हे असतं ते असतं. त्यांचा काहीच फायदा होत नाही विद्यार्थ्याला, है ना. ते फक्त एक थेरॉटिकल डॉक्युमेंटेशन असतं बाळांनो, ज्याच्यातून विद्यार्थ्याला स्किल कधी विद्यार्थी शिकत नाही, है ना. रिअल चॅलेंज जेव्हा लास्ट इयरला येतो तेव्हा त्याला रिअल चॅलेंज समजतं की आपण फक्त ह्याच गोष्टी करत राहिलो बेसिकली, है ना. तर प्रॉब्लेम बेसिकली स्टुडंट काय फेस करतात, त्यांचा प्रोफाईल स्ट्रॉंग बिल्डअप होत नाही कारण ते ह्याच गोष्टींमध्ये अडकलेले असतात, थेरॉटिकल नॉलेजमध्ये अडकलेले असतात. ठीक आहे, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट ते कधी करत नाही 4 वर्षात, है ना. कॉन्फिडन्स लो असतो, है ना. आणि प्लेसमेंट स्ट्रेसमुळे मास हायरिंग डिपेंडन्स वाढून जातो स्टुडंटचं. ठीक आहे, मास हायरिंग कंपनीज म्हणजे जे आता तुम्हाला 3-3, 4-4 लाखाचं पॅकेज देतात त्यांना मास हायरिंग कंपनीज बनतो आपण बेसिकली, है ना. ते तुमचा आउटकम निघून जातं बाळांनो, है ना. पण रिअल प्रॉब्लेम काय बाळांनो ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. इश्यू इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये बिलकुल नाही आहे. आता तुम्हाला मी जेवढं कॉन्व्हर्सेशन तुमच्यासोबत केलं आता तुम्हाला वाटलं असेल की मी असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की इंजिनिअरिंगमध्येच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये नाही आहे बाळांनो, प्रॉब्लेम आहे तुमचा स्किल गॅपमध्ये, है ना. स्टुडंट फॉर एक्झाम्पल एक इंडस्ट्री आहे बाळांनो, है ना, आणि एक स्टुडंट आहे, है ना. इंडस्ट्री स्टुडंटला का हायर करेल याचं काही रिझन्स असतात, है ना. वाय तिथं खूप मोठा फॅक्टर असतो बाळांनो, वाय, है ना. का हायर करेल, जेव्हा स्टुडंट्सकडे स्किल्स राहिल्या तेव्हा इंडस्ट्री स्टुडंटला हायर करेल, है ना. जर स्टुडंटकडे स्किल्स नाही राहिला इंडस्ट्री हायर करेल का, स्टुडंट्सला नाही करणार बाळांनो. मग सगळ्यात मोठा फॅक्टर काय, स्किल सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, है ना. तुम्हाला गोष्टी आल्या पाहिजे, थेरॉटिकल नॉलेज गरजेचं नाही, प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, स्टुडंट नीड्स प्रॅक्टिकल लर्निंग, इंडस्ट्री रेडी स्किल्स. ठीक आहे, आता ही खूप चांगली कॉन्सेप्ट आहे बाळांनो, मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता बघा फॉर एक्झाम्पल एक ट्रॅडिशनल कॉलेज आहे, है ना. ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये तुम्हाला ABCD 4 गोष्टी शिकवल्या फॉर एक्झाम्पल, आणि एक इंडस्ट्री आहे बाळांनो, है ना. इंडस्ट्रीला लागणार आहेत X गोष्टी, XYZ गोष्टी लागणार आहेत. जे ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये ABCD गोष्टी शिकवल्या जात आहेत त्या XYZशी मॅच होत आहे का बाळांनो. इंडस्ट्रीला ABCD गोष्टी लागताय का, नाही. इंडस्ट्रीला XYZ गोष्टी लागताय का, ते कॉलेज कम्प्लीट करून देत आहे का. मग इथं गॅप कोणता झाला बाळांनो, इंडस्ट्री रेडी स्किल्स नाही आहेत विद्यार्थ्यांकडे. गोष्ट समजते. मग स्टुडंट्सला आता समजा इंडस्ट्रीला XYZ पाहिजे तर कॉलेजेसमध्ये काय शिकवलं पाहिजे, XYZ शिकवलं पाहिजे. बेसिक गोष्ट समजली तुम्हाला, है ना. इमॅजिन अ डिफरंट कॉलेज, है ना, जिथं कोडिंग तुमची डे 1 पासून स्टार्ट होणार आहे, है ना. 100+ आवरची तुमची कोडिंग प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार, 100+ कोडिंग प्रॉब्लेम बेसिकली. ठीक आहे, 100 डेजमध्ये, है ना. एव्हरी स्टुडंट रिसीव्ह फ्री मॅकबुक, तुम्हाला फ्री मॅकबुक भेटेल जेणेकरून तुम्ही तुमची हाय लेवल कोडिंग प्रॅक्टिस करू शकतात, है ना. या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत बाळांनो मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये, जे एक बाळांनो AI फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे प्रॅक्टिकल कोडिंग कल्चरवरती खूप जास्त फोकस करतं, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्सवरती खूप जास्त फोकस करतं बेसिकली, है ना. तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो बाळांनो, जे फर्स्ट 100 डेज असतात मिराईचे बेसिकली, है ना, त्याच्यात 125 लेक्चर्स तुमचे कंप्लीट केले जातात. पहिली गोष्ट तर 100+ कोडिंग प्रॉब्लेम्स तुमच्याकडून सॉल्व्ह केले जातात. 3 वेब डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स तुम्ही करतात बाळांनो, आणि 100+ आवरचा DSA अँड वेब डेव्हलपमेंटची ट्रेनिंग तुम्ही करतात.
है ना. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पहिल्या 100 डेज मध्ये होतात. तुम्हाला ऍक्सेस भेटतो एआय टूलचा बाळांनो. ठीक आहे, जिथं तुमचा क्लाउड 3.5, तुमचा जेमिनी प्रो झालं, तुमचं गिटअप कोपायलट झालं, त्यानंतर परप्लेक्सिटी एआय प्रो झालं, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला ऍक्सेस भेटतो बेसिकली, है ना. हा एक प्रीमियम ऍक्सेस असतो बाळांनो. त्यानंतर फाउंडर्स अँड इंडस्ट्री एक्सपोजर खूप महत्वाची गोष्ट आहे बाळांनो. इथले जे फाउंडर्स आहेत त्यांचं नाव आहे अर्पित सारदा, कार्तिक महातो, वरुण कोहली, ही फाउंडर्स आहेत बाळांनो, है ना. यांनीच ट्रेन केलेले गुगल, मेटा, अमेझॉन सारख्या कंपनीजमध्ये जे विद्यार्थी शिकताय हे यांच्या थ्रू ट्रेन झालेले आहेत बाळांनो. ही खूप मोठी गोष्ट आहे. फाउंडर आजकालच्या ट्रॅडिशनल कॉलेजेसचे फाउंडर तुम्ही बघा, हे स्वतः टेक लीडर्स आहेत बाळांनो, है ना. त्यानंतर कॅम्पस एक्सपिरियन्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, ऍपल लॅब तुमच्यासाठी बिल्ड केलेली आहे. स्टार्टअप स्टाईल क्लासरूम तुमच्यासाठी बिल्ड केलेले आहेत, है ना. ट्रॅडिशनल क्लासरूम पेक्षा थोड्याशा वेगळ्या गोष्टी. हॅकॅथॉन्स आणि स्टार्टअप पीचचे कॉम्पिटिशन्स तुमचे होतात, जसं की तुम्ही आता बघतात ना कशामध्ये शार्क टँक मध्ये जसे पीचेस होतात तशा पद्धतीचे गोष्टी इथं कंडक्ट केल्या जातात. ऍक्टिव्हिटी, कोडिंग अँड स्टार्टअप क्लब्स इथं बेसिकली डेव्हलप केले जातात, है ना. हॉस्टेल आणि स्टुडंट लाईफ बद्दल बोलायचं झालं बाळांनो, ठीक आहे, जिम फॅसिलिटीज तुमच्या सगळ्या इथं दिलेल्या आहेत तुम्हाला, सगळ्या फीज मध्ये इन्क्लुडेड असतात बाळांनो, ठीक आहे. बॅडमिंटन, व्हॉलीबॉल कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लुडेड आहेत. एसी, नॉन एसी रूम्स तुम्हाला अवेलेबल आहेत, ठीक आहे. कोलॅबरेटिव्ह लर्निंग एन्व्हायरमेंट तुमचं बिल्डअप केलं जातं बाळांनो. आता काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बाळांनो. लास्ट डे अप्लाय करायची ती तुमची 15 मार्च. 15 मार्चच्या पहिले तुम्हाला मिराईमध्ये अप्लाय करायचंय बाळांनो, ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी, जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघतोय त्याला 15 मार्चच्या आधी अप्लाय करायचंय. मिराई मेनची जी एक्झाम होणार आहे बाळांनो ती तुमची 16 आणि 17 मार्चला होणार आहे बाळांनो, ठीक आहे. इंटरेस्ट टेस्टमध्ये तुमचे 60 क्वेश्चन्स असणार आहेत बाळांनो, ठीक आहे. 60 क्वेश्चन तुमचं लॉजिक प्लस ऍप्टिट्यूड मिळून असणार आहेत, है ना. आता लॉजिक ऍप्टिट्यूड तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी असतात, है ना. स्कॉलरशिप 100% पर्यंत डिझर्विंग जे स्टुडंट्स आहेत त्यांना 100% पर्यंत स्कॉलरशिप मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी देणार आहे बाळांनो. आता माझा पीओव्ही सांगू काय आहे बाळांनो. माझा पीओव्ही एकच आहे, तुम्ही जेई मेन्स पण द्या, तुम्ही एमएसटी सीईटी पण द्या बाळांनो, तुम्ही मिराई पण द्या, मिराई मेन्स पण द्या, तुम्ही बिडसॅट पण द्या. जेव्हा सगळ्यांचे रिझल्ट येऊन लागतील ना तेव्हा आपण एक डिसिजन लिहू कशामध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय. पण सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट काय, तुम्हाला अप्लाय करायचंय सगळ्या एक्झामसाठी. मिराईसाठी पण अप्लाय करा, जेई साठी पण अप्लाय करा, एमएसटी सीईटी साठी अप्लाय करा, बिटसॅट साठी अप्लाय करा. मेन गोष्ट काय, तुम्हाला अप्लाय करायचंय बाळांनो. नंतर ऍडमिशन कसं घेणं ते सगळे डिसिजन्स आपण नंतर घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. असे व्हिडिओज मला तुमच्यासाठी टाकत राहायचे आहेत बाळांनो, जेणेकरून तुम्ही एक अपडेटेड राहणार गोष्टींसाठी, जेणेकरून तुमची डिसिजन मेकिंग पॉवर जी स्ट्रॉंग होईल बेसिकली. तर या सगळ्या गोष्टी होत्या. संपवतो व्हिडिओला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नंतरचा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड असणार आहे बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.